अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळेवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच गल्लीतील 3 घरचे कडी उचकटून सुमारे 10,74,000चा मुद्देमाल लंपास केला आहे। यामध्ये 11 तोळे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कमचा समावेश आहे। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांची संख्या 5 ते 6 असल्याचे दिसून येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे चोरी झालेल्या घरामध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या घराचाही समावेश आहे। घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास चोरट्यांनी माळेवाडी भागातील 3 बंद घरांना लक्ष्य केले। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बाबर यांचे कुटुंबीय तिथे राहतात। नितीन बाबर यांना येण्यास रात्री उशीर होणार असल्यामुळे आई वडिलांची झोपमोड होऊन त्रास होऊ नये म्हणून त्यांनी घरास कुलूप लावून चावी खिडकीत ठेवून वरच्या मजल्यावर झोपण्यास सांगितले। त्यानुसार आई वडिलांनी घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले। मात्र कामानिमित्त नितीन बाबर यांना गावी येण्यास उशीर झाला म्हणून ते आले नाही। त्याच दरम्यान चोरट्यांनी घराची कडी उचकटून कपाटातील 11 तोळे सोने, 6 भार चांदी आणि रोख 7,000 रुपये असा ऐवज चोरून नेला। तर चोरट्यांनी याच गल्लीतील सागर सदाशिव सावंत यांच्या टेलरिंग व किराणा मालाच्या दुकानाचेही कुलूप तोडले। त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 22,000 रुपयांची रोकड लंपास केली। याशिवाय बाबासो सावंत यांच्याही घरची कडी उचकटून चोरीचा प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही, असे पोलिसांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता 5 ते 6 चोरटे हालचाली करताना दिसत आहेत। तपासणीसाठी श्रवण पथक आणि ठसे तत्वज्ञान पाचारण करण्यात आले होते। स्टेला या श्रवणाने घटनास्थळी काही अंतरापर्यंत मार्ग काढला, मात्र तो गल्लीतच घुटमळले। शिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।